मी काय म्हणत आहे अशा, मी असं म्हणत नाही की तुझं चुकते म्हणून, पण तू माझी बहीण येते वर्षातून एकदा आपल्या घरी, तिच्या गोष्टी मनावर घेत जाऊ नको रे. तू समजून घे मला, मला काय बोलायचं ते. ती बिचारी सकाळपासून सायंकाळपर्यंत दिवसभर काम करते. तर तू तर तिला थोडंसं कामामध्ये मदत केलीस, काही फरक पडते का? आता बाबा इथे मधामध्ये कुठून आले? बाबाच्या सगळ्या जबाबदाऱ्या मी पूर्ण करत आहो ना. वरच्या तुला साडी घेतो, तुझ्या मुलांना कपडे घेतो, तुझा नेण्याचा खर्च करतो. अजून काय करू मी? हा? तर तुझ्या भावाची इन्कम किती आहे? माझ्या इन्कम मध्ये जेवढं जमते तेवढं मी करतो तुझ्या मुलांसाठी. तुला लहानपणापासून एवढी जिद्द आहे ना, बिलकुल अजिबात ऐकत नाहीस. कसं समजून सांगू तुला बरं? अरे तू 40 का जावं लाव? अगं 2-3 दिवस राहून तरी जायची होस. बरं जाऊ दे, तू सामान तरी ठेवून दे. असं डोक्यामध्ये राग घेऊन तू जाणारस का गावाला? शी, तर लोकल साफ करून ठेवतोस. ठीक आहे बेटा, ठीक आहे, पैसे घे. आता तुझा राग त्या मुलावर कशाला काढताय? त्याचा मामा आम्ही एवढा हक्क नाही का त्याला पैसे द्यायला? काहीतरी डोक्यात राग खुळगुळ